कोपनहेगन 1 तासाचा बोटीने प्रवास करून विन नावाच्या आयलंडवरती मी आलो, म्हणजे चक्क स्वीडनमध्ये आलेलो आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे आयलंड जे आहे ना ते 7 बाय 4 किलोमीटर असं आहे. इथं सगळं फिरायला जे लागतं त्याला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट एकच आहे. कुठला दाखवू तुम्हाला? हे बघा, अशा सगळ्या सायकली 1400 सायकली आणून ठेवलेल्या आहेत, ज्या तुम्ही रेंट आऊट करू शकता आणि फिरू शकता. आता अशीच एक सायकल रेंट करायची आणि इकडं भटकंती करायची. ग्रीन आयलंडवरची माझी सायकल टूर चालू झालेली आहे. बाय बाय. हसीन है ये दुनिया. वाव. विन आयलंडवरची सफर सायकलची चालू झाली आहे. माझ्या चेहऱ्याकडे नका हो बघू, आजूबाजूला बघा, नजारा बघा फक्त. शेतं विस्तीर्ण पसरलेली, पिवळी फुलं आलेली आहेत. सरसो के खेत जसं म्हणतात पंजाबमध्ये, तसं हे दृश्य. आणि ही घरं छोटी छोटी. हा 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 हा, काय नजारा आहे हा, सुपर्ब. पहिल्या 1 मिनिटातच थांबायची वेळ आली आहे. पुढच्या प्रवासात काय होणार आहे कळत नाही मला. चला चला, बसा लेले, सायकलवर बसा, निघा पुढं. हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. स्वीडन वंडरफुल. जर्मनी, क्रोएशिया, बऱ्याच ठिकाणी मी सायकलच्या ट्रिप केल्या. विन आयलंडला येऊन, स्वीडनच्या विन आयलंडला येऊन, ही शेतामधनची जी काय सायकलची सफर आहे, खरोखर त्याला तोड नाही. चुकून संधी मिळाली तुम्हाला डेन्मार्कला यायची, स्वीडनला यायची, विन आयलंडला यायला अजिबात विसरू नका. सायकलिंग करा, याच्यासारखी मजा नाही. काय रस्ता अद्भुत आहे रे बाबा सगळं.
आले बड़े स्पेक्टेक्युलर आहे. वाव. काय लेले, निघायचा विचार आहे की नाही? बोट आली तुमची, सायकल परत द्यावी लागेल आता. कौस्तुभ, खरं सांगतो तुला, माझा अजिबात इथनं पाय निघत नाहीये. आणि ग्रीन आयलंड आणि इथला सायकलिंगचा अनुभव हा फारच अप्रतिम, अविस्मरणीय झालेला आहे. आणि असं सायकलिंग शेतामधनं, दोन्ही बाजूला विस्तीर्ण शेतं, कुठं मोरीचं शेत आहे, कुठं गव्हाचं शेत आहे, आणि तिथनं हे सायकलिंग, इतका सुंदर अनुभव मी कधी घेतलेला नव्हता. त्यामुळे माफ कर मित्रा, मला इथनं नाही निघायचं.